नमस्कार. मौनी अमावस्या ही उद्या आलेली आहे. याला पौष अमावस्या असे देखील म्हणतात. मनाची शुद्धी आणि आत्मशांतीसाठी ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे. या दिवशी ध्यानधारणा आणि मौन धरणे खूप महत्त्वाचे आणि फायदेशीर मानले जाते. त्यासोबतच तुम्हाला सकाळीच हा एक उपाय करायचा आहे. तर उद्या रविवार मौनी अमावस्या सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. सर्व बाधा, सर्व संकटे, सर्व विघ्न हे दूर होतील. गरिबी नावालाही उरणार नाही आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची आहे, सकाळी कोणत्या वेळेत ठेवायची आहे, सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. या दिवशी मौन आणि शांतताही पाळली जाते. मन, वाणी, विचार शुद्ध ठेवणे याला विशेष महत्त्वाचे मानले जाते. तुम्ही उद्याच्या अशा विशेष तिथीवर मौनामुळे आत्मचिंतन, ध्यान आणि ईश्वर स्मरण, मंत्र जप हे करणे अत्यंत प्रभावी ठरणार आहे. त्यासोबतच पापक्षालन व नकारात्मक ऊर्जा ही देखील दूर होत असते. त्यामुळे तुम्हाला हा उंबरठ्याचा उपाय करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करणार नाही. कारण उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच सकारात्मक, नकारात्मक ऊर्जा हे आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. ज्याप्रमाणे अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. माता लक्ष्मीचे आपण या दिवशी काही सेवा उपाय केल्यास लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम वास करते आणि उंबरठ्यावर तुम्ही ही वस्तू ठेवल्यास माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये कायम नांदणार आहे. परंतु काही अलक्ष्मीचे देखील वावर ह्या वातावरणामध्ये असतो. म्हणजेच काय तर नकारात्मक लहरी देखील अमावस्येच्या दिवशी जास्त प्रमाणामध्ये ह्या आपल्या आजूबाजूला असतात आणि त्या आपल्या घरामध्ये येऊ नयेत, अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊ नये, त्यासाठी देखील हा उपाय प्रभावी ठरणार आहे. एकंदरीतच काय तर लक्ष्मी माता घरात येण्यासाठी आणि अलक्ष्मी घरातून बाहेर जाण्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला जर कुठली बाधा झालेली असेल किंवा कुठली संकटे, विघ्न तुमच्या घरावर वारंवार येत असतील तर ह्या सर्व समस्यातून सुटका मिळण्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये ही अमावस्या अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानली जाते. या दिवशी मौन व्रत करणे, परत स्नान करणे, दान करणे आणि पितृतर्पण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी सांगितले जाते. त्यामुळे प्रत्येकाने हे कामे करावेच. त्याचप्रमाणे या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करण्याला देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. असे केल्याने जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धीही प्राप्त होत असते. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरीही उत्तम ठरेल. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकूनच स्नान करायचे आहे. हे अमृतमय मानले जाते. यामुळे पितृदोष, ग्रहदोष निवारण होत असतो. म्हणून तुम्हाला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेचे पाणी टाकायचे आहे. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही मार्केटमधून घेऊन येऊ शकता. ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते तिथे तुम्हाला एखादी छोटीशी बॉटल मिळेल तर आवर्जून आणावी. तर हे टाकूनच स्नान केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल झालेला दिसेल. कारण सकारात्मक ऊर्जा ही आपल्या अंगामध्ये येत असते आणि सर्व बाधा, सर्व संकटे हे नष्ट होत असतात. त्यासोबतच अजून काही महत्त्वाच्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. त्या देखील टाकल्याने या अमावस्येचे आपल्याला अधिक पटीने पुण्यफळ प्राप्त होत असते आणि आपल्यावरील कोणतीही नकारात्मक शक्ती असो किंवा करणी बाधा असो सर्व नष्ट होण्यासाठी अजून काही वस्तू आहेत. तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी माझ्या मोनिका कुलकर्णी या चॅनलवर अपलोड केलेला आहे. नक्की जाऊन बघा. श्रद्धेप्रमाणेच या दिवशी आध्यात्मिक शुद्धी, आत्मचिंतन व मोक्ष साधनेसाठी उत्तम हा दिवस मानला जातो. या दिवशी गरीब, गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना तुम्हाला दान करायचे आहे. तर अन्नधान्य दान करा, वस्त्रदान करा, तूप, तीळ, गूळ याचे दान तुम्ही आवर्जून करावे. अत्यंत पुण्यफलदायी मानले जाणार आहे. यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते दान तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने करायचेच आहे. पितृतर्पण व पिंडदान केल्याने पितृदेवतांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो आणि त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते. त्यामुळे तुम्हाला उद्या पितृतर्पण हे करायचेच आहे. तर सकाळी तुम्ही लवकर उठून स्नान करणार आहात. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला एका तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला अर्पण करायचे आहे. असे केल्याने पितृदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. तिथेच बसून तुम्हाला ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कमीत कमी 11 किंवा 21 वेळेला तुम्ही हा जप करू शकता. त्यासोबतच पितृदेवतांकडे तुमच्या घरच्यांना सुख, शांती, समृद्धी लाभावी यासाठी आशीर्वाद मागायचे आहेत. तर हे सर्व करून तुम्हाला लगेचच तुमचा हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते 9:30 वाजेपर्यंत कधीही करू शकता.
अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी ठरत असतात. यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता ही कायम राहत असते, कारण काही दिवसाचे महत्त्व हे खूप जास्त असते आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वायाला जात नाही. जर आपण मौनी अमावस्येला हा जर उपाय केला तर आपल्या घरातील भांडणे, वादविवाद हे पूर्णतः नष्ट होतात. घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि घरात गरिबी नावालाही उरत नाही आणि त्यामुळेच घरात माता लक्ष्मी ही कायम नांदते. हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचाच असतो, त्यामुळे सकारात्मक वातावरण हे निर्माण होते. त्यानंतर उंबरठ्यावर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असते आणि अशा विशेष तिथीवर आपण हा जर उपाय केला तर आपल्या घरामध्ये चांगल्याच गोष्टी, माता लक्ष्मीच घरामध्ये येत असते. तर तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर त्या उंबरठ्यावर आणि मुख्य दरवाजावर थोडेसे शिंपडून घ्यायचे आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन व्यवस्थितपणे स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहे. यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही नकारात्मक शक्ती ह्या नष्ट होत असतात. ज्या घरामध्ये अशा प्रकारे पाणी शिंपडलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करते. तुम्ही बघितलं असेल, शहरामध्ये ही परंपरा कमी झालेली आहे, परंतु गावाकडे दररोजच अंगणामध्ये सडा हा टाकला जातो. त्यामध्ये थोडेसे हळद कुंकू देखील टाकले जातात. तर हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे पितृदेवता तर प्रसन्न होतातच, त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. त्यानंतर तुम्हाला उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे. एका वाटीमध्ये थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे. थोडेसे गोमूत्र असेल तर ते देखील टाकू शकता आणि त्याने तुम्हाला उंबरठ्यावर लेपन करायचे आहे. असे लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते आणि नकारात्मक ऊर्जा ही घराच्या बाहेर निघून जाते. सकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येत असते. लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकवाच्या गंधाने तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडला एक एक छोटे स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक हे पूर्ण काढायचे आहे. मधले 4 बिंदू, 2 कडाच्या लाईन ह्या देखील आवर्जून काढायच्याच आहे. त्याबरोबरच तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील एक स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही हळदीच्या लेपनावर स्वस्तिक काढले तर तुमच्या घरातील सर्व दरिद्रता ही नष्ट होत असते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येत असते. त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. त्यामध्ये मोहरीचे तेल असेल तर ते आवर्जून टाका किंवा तूप असेल तूप देखील तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याला हळद कुंकू लावायचे आहे आणि हा दिवा तुम्ही बाहेरून घरात येता जी तुमची उजवी साईड असते त्या ठिकाणी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तिथे प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर त्याला हळद कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहे. हा दिवा पितृदेवताच्या स्मरणार्थ देखील लावला जातो. त्यासोबतच माता लक्ष्मीला देखील घराकडे आकर्षित करण्यासाठी हा दिवा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सकारात्मकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे सकारात्मकता ज्या ठिकाणी असेल तिथेच माता लक्ष्मी ही कायम राहत असते. त्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाचे काम करायचे आहे. तर पिवळसर असा ताजा टवटवीत एक लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे आणि असा लिंबू तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचा आहे. लिंबामुळे नकारात्मक शक्ती ही दूर होत असते, कारण कोणतीही शक्ती अट्रॅक्ट करण्याची पॉवर ही लिंबामध्ये असते. त्यामुळे तुम्ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे. आपल्या घरातील नकारात्मकता आकर्षित करण्याचे काम हे लिंबू करत असतो, म्हणून एक लिंबू तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचे आहे. त्यानंतर हा लिंबू दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे आणि संध्याकाळी 6च्या नंतर तुम्हाला हा लिंबू तुमच्या घरावरून ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे 7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे आणि हा लिंबू तुम्हाला एखाद्या अशा ठिकाणी टाकायचा आहे जिथे ते कोणीही घेणार नाही, ते ओलांडल्या जाणार नाही, अशा ठिकाणी नेऊन टाकायचं आहे. जर आपण हा उपाय केला तर आपल्या घराला कोणताही दोष लागलेला असो, करणी बाधा असो किंवा नजर बाधा असो, ही पूर्णतः नष्ट होते. तर तुम्ही जो बाहेर दिवा ठेवलेला आहे तो देखील तुम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून पुन्हा एकदा तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा संध्याकाळी देखील लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासोबतच तुम्ही जे उंबरठ्यावर स्वस्तिक काढलेले आहेत त्याला देखील हळद कुंकू, अक्षता, फुले, दरवाजाच्या स्वस्तिकला देखील हळद कुंकू लावून नमस्कार करायचा आहे. त्यासोबतच तुमच्या जे किचन असते किचनमध्ये देखील एक स्वस्तिक काढायचे आहे. एक तुळशीजवळ स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि स्वस्तिकमुळे सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये घरात येत असते, म्हणून तुम्ही आवर्जून या ठिकाणी त्या कुंकवाच्या गंधाने स्वस्तिक काढायचे आहे. संपूर्ण सगळ्या स्वस्तिकांची तुम्हाला पूजा करायची आहे.
त्याचबरोबर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे. एक ईशान्य दिशेला तोंड करून देखील दिवा लावायचा आहे. दोन्ही दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात टाकून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दक्षिण दिशेला दिवा लावत असताना त्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे. हा दिवा पितृदेवतांना समर्पित आहे. त्यामुळे सकाळीच हा दिवा लावल्याने पितृदेवता हे प्रसन्न होतात आणि संध्याकाळी देखील तुम्ही हा दिवा लावू शकता, ज्यामुळे पितृदेवता त्यांच्या वाटेतील सर्व अंधार दूर होण्यासाठी हा दिवा त्यांची मदत करत असतो आणि त्यामुळे आपल्याला देखील आशीर्वाद प्राप्त होतात. तर हे सर्व तुम्ही आवर्जून कामे करायचीच आहे. आणि एक तांब्याभर पाणी देखील त्या दिशेला तुम्हाला ठेवायचे आहे. हे साधारण तुम्ही 12 वाजता दुपारी केले तरीही चालेल. तर यामुळे प्रखर पितृदोष हा नष्ट होतो. ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील जप तुम्हाला करायचाच आहे. त्यासोबत तुम्हाला पिंपळ झाडाला देखील एक दिवा लावायचा आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात घालून. आणि पिंपळ झाडाला देखील तुम्ही तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला पिंपळ झाडाला अर्पण करायचं आहे. यामुळे त्रिदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो, सोबत पितृदेवतांचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो आणि माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये कायम वास करते. तर हे सर्व उपाय अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाचे आहे. उद्याच्या या विशेष तिथीवर आवर्जून करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.